थोडासा बारीक कर गॅस. सांगा आजचा मेनू. आज बनवणार आहे काय बनवणार आहे एवढा विचार. दाल बाटी बनवणार आहे. मला खूप दिवस झाला खायची होती. मी एकदा खाल्ली होती, मला आवडली होती, पण यांना आवडत नाही. मग मी म्हटलं मीच बनवते, मीच खाते. आम्ही पण खाणार आहे. तुम्ही पण. लिंबू टाकायचं राहिला. आता लाव परत कुकर बंद हे कर, उघड आणि टाक. बघा असं कधी कधी स्वयंपाक केला ना असं विसरतात काम. त्याच्यासाठी रोज करायचे असतात. दोन टाकू. टाक 2 साईडला 2. आता हे वरणात नाही टाकली बर का लिंब. नाहीतर म्हणतात वरण कुकर मध्ये टाकली, कुकर काळा होतो ना कालून म्हणून. आज असंही पप्पा घरी नाही आहेत आणि पप्पांना अजिबात दाल बाटी हा प्रकार आवडत नाही. भाजी चपाती आवडते. कारण आमच्याकडे जास्त म्हणजे केलंच जात नाही दाल बाटी हा प्रकार. आमच्याकडे नसतोच. पण आम्ही खाल्ला होता एका ठिकाणी आणि खूप असं ऐकले, व्हिडिओज बघून असं वाटायला लागले चला आता आपण एकदा ट्राय करूया आणि बघूया खाऊन. आता आज पहिल्यांदाच बनवते चैत्राली, तर कसं होणार आहे माहिती नाहीये. चला आता. अजून काल मी दळण ठेवले आणायचे बाटीचं. चला आता जा घेऊन ये. तर चला आता झालाय कुकर लावून चैत्रालीचा. वरणासाठीची डाळ तिने शिजायला घातली कुकरमध्ये. तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशी मिक्स डाळ शिजायला घातलेली आहे आणि पीठ घेतलेलं आहे बाटीसाठी मळायला. तर इथं तिने घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ, जे की जाडसर असं दळून आणलं होतं मी. तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडासा ओवा आणि हे 2 ते 3 चमचे गरम केलेलं तेल, मीठ, हळद असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मग पाणी टाकून घट्ट असं त्याचा गोळा करायचा आहे आणि मग त्याचे छोटे छोटे गोळे करून थोडेसे असे चपटे करायचे, कारण की ते पटकन शिजले जातील म्हणून. आणि गरम पाणी उकळायला ठेवले, तर पाणी उकळल्याच्या नंतर हे गोळे पाण्यात सोडायचेत आणि झाकण ठेवून आहे ना 10 मिनटं शिजू द्यायचेत. तर 10 मिनटात ते व्यवस्थित असे शिजले की वरती येतात. आता टाकल्या तर खाली जातात, पण लगेचच 1-5 मिनटामध्ये शिजून आहे ना ते असे वरती येतात आणि मग अजून 5 मिनटं ठेवायचं आहे त्यांना. हॅलो नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा आता महिना नाही 15 दिवस झालं संक्रांत चालूच आहे आणि माझं सुद्धा हळदी कुंकाचा ब्लॉग आलाय. तर कमेंट करा. खूप कमेंट तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट करत नाही आणि लाईक सुद्धा करत नाही, तर असं करू नका. आणि चला तर आजचा व्हिडिओ चालू करते मी. तर आता चालू ऑलरेडी झालाय, तुम्ही पाहिलंच की चैत्रालीने दाल बाटी बनवायचा आज कार्यक्रम केलेला आहे. तर असं आणि आता थोडंसं बट्ट्या वगैरे शिजवून झालेले आहेत. आता फक्त त्याला तळायचं राहिलेलं आहे आणि झाले वरणाला फोडणी द्यायची आहे. तर बघा आता मी रेडी झाली आहे हळदी कुंकवाला जाण्यासाठी. हळदी कुंकू तर आता रोजच असतं. तर म्हण आता झालं आता रथसप्तमी 2-3 दिवस राहिले आणि आज आहे गणेश चतुर्थी, नाही गणेश जयंती, सॉरी. आज आहे गणेश जयंती. तर आज मंदिरात पण जाणार आहे मी थोड्या वेळाने. तर चला आता आधी हळदी कुंकवाला जाऊन येते आणि मग पुढचं तुम्हाला दाखवते घरी येऊन की काय काय बनवले आम्ही आणि कसं बनवले. तर चलो. आणि बघा आता माझा असा पूर्ण लुक कसा दिसतोय. खरं तर ही साडी खूप जुनी आहे, 5-6 वर्ष झाले ह्या साडीला, पण मला खूप जास्तच आवडते. हे पेशवाई सिल्क साडी आहे आणि खूप छान वाटते, एकदम हलकी फुलकी आहे. चला आपलं आलेलं आहे डेस्टिनेशन. व्हिडिओ बघून गप्प झाल्या. काय चाललंय रीलचं डिस्कशन का? कोणती पण काढा, छानच वाटते झोक्यावरती. चला आज छान झालेत रेडी सगळे. साड्या घालत जा जरा हळदी कुंकाला जाताना. रथसप्तमीला पण म्हणणार एकच आहे.
हा ना. अपेक्षा ठेवू आपण असं. हा. ह्यांना रांगोळी काढायला चांगलं आहे शॉर्टकट वरती. हा हा छान आहे. यांचं मंदिर पण भारी बनवलंय यांनी. खाली काढली की पुसली जाते म्हणून काढली. व्हिडिओ चालू आहे. चला आले बघा हळदी कुंकवावरून आणि तोपर्यंत चैत्रालीने तर सगळंच बनवून ठेवलंय. वरण बनवून ठेवलंय आणि बट्ट्या सुद्धा तळल्यात. चला आता टेस्ट करून बघूया कसं झालंय ते. चला चैत्रालीने ताट रेडी केलेलं आहे आणि आज स्वीटमध्ये बनवल्या आहेत शेवया. आज गणेश जयंती आहे म्हणून देवबाप्पाला नैवेद्य. चला छानपैकी तूप टाकलंय. फोटो काढते. हे का तुम्हाला आज आयतं जेवण. अरे बापरे आयतं जेवण. धरा. हे ह्याच्यात टाकून खाऊ का कसं खाऊ. आधी हे फक्त टेस्ट करून बघते कसं लागतं. त्याचे 2-3 तुकडे करून टाक बाउल मध्ये. हा शिजलंय व्यवस्थित बरोबर एकदम. आता वरण मेन आहे. वरण मेन आहे आता. वरण का. छान लागतं. छान झाले. मसाले काय काय टाकले ह्याच्यामध्ये. मसाले गरम मसाला, लाल मिरची आणि घरी बनवलेला मसाला थोडासा. चलो अभी हम आता मी खाते. चला आता आले बघा मंदिरात जाऊन. खरं तर आहे ना मगाशीच जायचं होतं मला. हळदी कुंकाला गेलतो ना त्यावेळेसच म्हटलं की मंदिरात पण जाऊन येऊया आणि हळदी कुंकू झाल्याच्या नंतर आणि मग घरी येता येईल. पण हळदी कुंकूच्या तिथं गेलो, मैत्रिणींसोबत गप्पा मारल्या, फोटो काढले, रील्स काढले आणि त्या गडबडीत सगळं विसरूनच गेले. मंदिरात जायचं होतं. घरी आल्यावर लक्षात आलं. म्हटलं आता चला घरी आले तर जेवून घेते आधी. आणि मग आता मंदिरात जेवल्यानंतर गेले. तर आता तुम्ही म्हणता आधी जेवण घेतलं आणि मग मंदिरात आता काय करू, विसरले. चला असू द्या, आमची भोळी भक्ती आहे, आम्हाला सगळं चालतं. आता म्हटलं एवढं आवरलंय तर त्या निमित्ताने जाणं होईल मंदिरात म्हणून मग जाऊन आले आज. चला बाप्पाच्या पाया पडून आले. आज गणपती बाप्पाचा बर्थडे होता.
झाला. तर चला आले आता 9:30 पावणे 10 वाजलेत. खरं तर अजून माझं काम सगळं तसंच राहिलेलं आहे. जेवण वगैरे झाले पण किचन ओटा अजून आवरायचं आहे, भांडी घासायची आहेत. आणि मेन म्हणजे मी दुपारी आहे ना तांदूळ भिजायला घातलेत, तर ते सुद्धा बारीक करायचे मिक्सरवरती. उद्या बघूया डोसे किंवा इडली करेन, तर त्यासाठी ते राहिलेलं आहे. तर चला आता ते सगळं काम करून घेते. आता ते सगळं काही तुम्हाला दाखवत नाही. चला आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.